हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्लॅक अँड व्हाईट जिओपॉलिटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, एक कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टवर सध्या मला फोकस करायचा आहे. ती कॉन्सेप्ट म्हणजे काय तर कल्चरल रिव्होल्यूशन. की एखादी विचारसरणी 10 लाख लोकांचा जीव घेऊ शकते का? हा जर प्रश्न विचारला तर इतिहासामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. मग ही अशी कोणती विचारसरणी आणि कोणता तो देश की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं 10 लाख लोकांना मृत्युमुखी पडावं लागतंय आणि ती फक्त एका विचारसरणीमुळे. आणि ती विचारसरणी आहे कम्युनिस्ट विचारसरणी. चायनाला जेव्हा स्वतंत्र भेटलं तर त्याच्यानंतर हळूहळू संपूर्ण चायनामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं वर्चस्व वाढत गेलं. वाढलेल्या वर्चस्ववादी दृष्टिकोनातून इथे 1935ला एक व्यक्ती सरकार स्थापन करतो. त्या व्यक्तीचं नाव आहे माओ झेडॉंग. माओइस्ट विचारसरणी हे एका प्रकारे कम्युनिस्ट विचारसरणी होती आणि ह्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला फक्त मार्क्सिझमच शिकवल्या जाईल आणि मार्क्सिझमचं अनुकरण करणं हे कंपल्सरी आहे, अशा स्वरूपातली अशी त्यांची कृती ही माओ झेडॉंगची होती. माओ झेडॉंगनी संपूर्ण चायनामध्ये फक्त मार्क्सिझम कसा जिवंत राहील आणि मार्क्सिझम जिवंत ठेवण्यासाठी 2 गोष्टीवर आपल्याला तिथं पहिले आघात करावा लागल हे जेव्हा ओळखलं तर त्यावेळेस त्यांनी त्या 2 गोष्टी केल्या की ज्याच्यातून खऱ्या अर्थी मार्क्सिझम हा जिवंत ठेवला. एक आहे ते म्हणजे कॅपिटलिझमला संपूर्णपणे नष्ट करणे आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे काय तर रिलिजनला संपूर्णरित्या नष्ट करणे. याच असलेल्या गोष्टीला कल्चरल रिव्होल्यूशन म्हटलं जाते, जे की 1966 ते 1977 ह्या काळामध्ये घडलेलं होतं. 76च्या काळापर्यंत माओ झेडॉंग होते तोपर्यंत कल्चरल रिव्होल्यूशन हे पीक लेवलवर गेलं आणि पीक लेवलला गेल्यानंतर तिथल्या कोणत्याच व्यक्तीला इथं धर्माचा अधिकार राहिला नव्हता. जर तुम्ही तुमचा धर्म पाळत असेल तर तुम्ही धर्माचं काही फॉलोवेशन करत असेल तर एका प्रकारे तुम्हाला मृत्यूला सामोरं जावंच लागल हे तिथं माओनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे चायनामध्ये असलेलं कोणत्याही प्रकारचं मस्जिद, कोणत्याही प्रकारचं बुद्ध विहार, कोणत्याही प्रकारचं मंदिर किंवा त्यांच्याही असलेल्या प्रस्थापित असलेल्या एखाद्या धर्माचं एखादी वास्तू बिलकुल अपेक्षित नव्हती. आणि ते अशा प्रकारे समूळ नष्ट केलं की ज्याच्या माध्यमातून मार्क्सिझम हा जिवंत ठेवला आणि मार्क्सिझमच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलं. अशा प्रकारे जर एखाद्या देशाची जडणघडण होत असेल आणि तो देश आता तिबेट सारख्या असलेल्या धर्मगुरू म्हणजे दलाई लामा यांच्या व्यवस्थापनेमध्ये हस्तक्षेप करतोय आणि तिथं सांगतोय की यस आम्ही इथं धर्मगुरू देणार आहे. आता हे खरं काय आहे खोटं काय हे लवकरच कळणार आहे. थँक्यू.